जे नको व्हायला तेच झालं आणि बसला मला स्ट्राईक. एक नाही दोन नाही तर तब्बल मी 85 कट घेतलेले, जेणे की फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ मला बोलायचा होता. त्यासारखे आता मी इतके व्हिडिओ बनवले, 1200च्या पुढे व्हिडिओ बनवलेले. आणि सिद्ध करण्यासाठी म्हणजे कोर्टामध्ये कसं ना अपील करा, आता ते कोर्टामधलं काही मला माहित नाही. हातात फोन घेईल तेव्हा व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ बनवायचा हे असं सारखं असायचं. त्यामध्ये मी कोणत्या कोणत्या फेज मध्ये जाऊन युट्यूब जो माझा चॅनल होता तो मॉनिटायझेशनला टाकलेला आणि स्ट्राईक आलेलं. तर मग नंतर मी काय केलं, तर मी खूप टेन्शन मध्ये होते, कारण की तो दिवस होता आमच्या अॅनिव्हर्सरीचा आणि अॅनिव्हर्सरीचा दिवस होता आणि जाम टेन्शन मध्ये की मी एवढी मेहनत घेतलेली, रात्रभर जागून एवढी मेहनत करून मी व्हिडिओज टाकले, सगळा क्रायटेरिया पूर्ण केला आणि युट्यूबने मला स्ट्राईक का दिला असेल हेच टेन्शन. तर मग काय करायचं. मी बरेच व्हिडिओ असे पाहिले होते की जेव्हा आपल्याला स्ट्राईक बसतो आपल्या चॅनलवरती, जेव्हा युट्यूब स्ट्राईक देत असतं तेव्हा ना आपल्याला काहीही करायचं नसतं, की म्हणजे कोणते आपले व्हिडिओ डिलीट करणं किंवा काही प्रायव्हेट करणं, अनलिस्टेड करणं किंवा काही कोणतीही आपल्याला प्रोसिजर करायची नसते आणि आपले व्हिडिओज आपण टाकत राहायचं. पण काहीच आपण तिथे ना चेंजेस करायचे नाही. म्हणजे आपण कसं करतो ना, एखाद्या गोष्टीने जर स्ट्राईक बसला असेल, जर आपल्याला समजलं तर आपण लगेच हे करू शकतो. तर मला ना स्ट्राईक कशामुळे बसलं होतं की रियूज कॉन्टेंट आलं होतं म्हणून. तर रियूज कॉन्टेंट म्हणजे एकच गोष्ट आपण परत टाकत राहणं. तर मी तर तसं काही टाकलेलं नव्हतं, कारण की माझा प्रत्येक वेळेस ना जो बेस असतो व्हिडिओचा तो नवीन असायचा, टायटल नवीन असायचं, डिस्क्रिप्शन नवीन असायचं, टॅग्स नवीन असायचं, म्हणजे असं सेम काहीच नव्हतं. मी जेव्हा चॅनल मॉनिटायझेशनला टाकलं होतं ना, तेव्हा मी जेवढे व्हिडिओ आहेत ना तेवढे सगळे मी एकदा माझे रिव्ह्यू करून घेतले होते की काही अडचण येणार नाही म्हणून. तर जे नको व्हायला तेच झालं आणि बसला मला स्ट्राईक. तर मग मी ना एक टेक व्हिडिओच बनवतात पाहते, टेक्निकल प्रभाकर म्हणून. तर त्यांना मी ह्याच्या इन्स्टावरती त्यांना मी डीएम केलं की असं आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं की पैसे लागतील म्हणे, मी जो हे आहे ना स्ट्राईक आहे ना तो काढून देतो म्हणे, पण पैसे लागतील. किती? तर 1000 रुपये. तर 1000 त्यांनी मला त्यावेळेस सांगितलेले. तर मग काय करायचं, तर मग मी ह्यांना म्हटलं की माझी एवढी मेहनत आहे म्हटलं, मला ह्यात करायचे आहे म्हटलं, काहीतरी एक पेमेंट का होईना मला युट्यूबचा घ्यायचा आहे. तर अॅनिव्हर्सरीची जी तुम्ही गिफ्ट देणार आहात ना, तर तुम्ही काय गिफ्ट देणार आहात? ते म्हणे साडी. तर कितीपर्यंत घेणार आहे? तर मी ते म्हणे 1000 पर्यंत साडी घेईल म्हणे मी, 1000 पर्यंत. तर मी त्यांना म्हटलं, त्यांना रिक्वेस्ट केली की ते 1000 मला साडी घेण्यापेक्षा ते 1000 मला द्या म्हटलं, की त्या समोरच्या व्यक्तीला देऊन जी ती आयडिया देणार आहे ना, ते मला चॅनलवरचं जे स्ट्राईक आहे ना ते काढून घ्यायचं आहे. तर ते काही लवकर तयार होत नव्हते आणि स्वाभाविक आहे ना, कारण आता सगळीकडे फसवेगिरी होत आहे, फ्रॉड सगळीकडे बसलेलेच आहेत. आणि कसं पैसे दिले आणि त्यांनी काम नाही केलं तर किंवा नाही झालं तर जे 4 पैसे येण्याचे ह्याने जे आहे ते पण जायचे, म्हणून मग ते नाही हो नाही म्हणत कसं तरी त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि मग नंतर त्यांना म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ कॉल वगैरे करून बोललो आम्ही. म्हणजे कसं ना, फेक पण खूप असतात ना, म्हणजे मी ते आहे हे आहे आणि द्या म्हणून म्हणायचं, आपण देऊन बसतो आणि नंतर काही पैसे ते आपल्याला भेटत नाही. मग त्यांना इंस्टाग्राम वरतीच आम्ही व्हिडिओ कॉल केलेला आणि मग बोललो, फिक्स झालं, हे झालं म्हणजे तेच आहे म्हणून कन्फर्म झालं. मग त्यांना दिलं. तर त्यांनी ना एक मला व्हिडिओ पाठवला होता की अपील व्हिडिओ. मला अपील करण्याचं ऑप्शन आलेलं होतं, स्ट्राईक बसला होता पण मला अपील करण्याचं ऑप्शन आलेलं होतं. अपील म्हणजे कसं ना, तुम्ही अजून एकदा प्रयत्न करू शकता की तुम्हाला सिद्ध करण्यासाठी, म्हणजे कोर्टामध्ये कसं ना अपील करा. आता ते कोर्टामधलं काही मला माहित नाही, पण युट्यूबचं माहित आहे की अपील म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल ना, तर तुम्हाला अजून एक चान्स त्यांनी दिलेला असतो. तर मग त्यांनी सांगितलेलं की अपीलचं ऑप्शन आहे का? तर हो. मग मी त्यांना थोडंसं जेवढं पाठवते तेवढं स्क्रीनशॉट मी पाठवले होते. तर त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला. तर 3 मिनिटाच्या आत आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा असतो. 3 मिनिट का? आय थिंक हो, 3च काही की 3 की 5 काहीतरी. आता 2-3 वर्षाचा काळ गेला आहे त्यामुळे. तर तो व्हिडिओ बनवायचा होता. तो अजूनही व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बनवायचा, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. तर मग तो व्हिडिओ बनवताना आता कसं ना, मी बनवायचे व्हॉइस ओव्हर देऊन व्हिडिओ आणि असं कॅमेरा समोर. आता जसं मी बोलते, आताही माझ्या डोक्यात अशी खिचडी पकत आहे, मागे पुढे होत आहे, असं थोडंसं होत आहे. समजून घ्या. कसं ना, फिलिंग्स महत्वाच्या, भावना महत्वाच्या. तर
व्हिडिओ तर बनवायचा आहे आणि तो प्रत्यक्षात आपल्याला मी आता जसं बोलत आहे असं बनवायचा असतो अपील व्हिडिओ. तर मग व्हिडिओ तर बनवायचा आहे आणि मला तर एवढं कॉन्फिडन्स नव्हता. तर मग मी त्यांनी जो व्हिडिओ पाठवलेला होता ना तर ते मी असं लिहून घेतलेलं होतं, कारण की लिहायचं म्हटलं की मला असं पटकन हे होतं. तर मी लिहून घेतलं 2-2.5 पेज, ते झालं समजा 3 ते 4 3 मिनिटातच, आय थिंक 3 मिनिटाचाच व्हिडिओ असतो. तर 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा असतो. तर त्यांनी सांगितलं तसं मी 2-2.5 पान ते लिहून घेतलं पेजेस. आणि जेव्हा मी बोलते तेव्हा एकतर कसं ना समोरासमोर आता मी कसं ना फ्रंट कॅमेऱ्याने बोलत आहे. तर हे पहा, आता मी कॅमेराकडे पाहत आहे आणि हे पहा आता मी स्क्रीनकडे पाहत आहे. तर मला हे स्क्रीनकडे पाहताना हे व्यवस्थित दिसत आहे, पण तुम्हाला काय वाटतंय की हिनं दुसरीकडेच पाहून बोलत आहे. मग कसं ना तुम्हाला असं एवढं छान नाही वाटणार. तर मग कॉन्फिडन्स नव्हता. 1 नाही 2 नाही, जवळपास मी कितीतरी कट घेतलेले. आणि त्यावेळेस समोर मैथिली होती. म्हणजे म्हणतो ना आपण, आपल्याला जर म्हणजे ज्ञान घ्यायचं असेल तर ज्ञान म्हणजे शिक्षण घेण्यासाठी वय लागत नाही. आणि आपला जो गुरु असतो ना, गुरुचंही वय नसतं. अगदी 1 वर्षाचं बाळ काय आपल्याला 5 दिवसाचं बाळ सुद्धा आपल्याला शिकवू शकतं. आणि 80-90 वर्षाचे जे असतात त्यांना तर ऑफिसली त्यांना तर अनुभव असतोच, कारण की त्यांच्याकडे अनुभवाची तिजोरी असते आणि ते असतंच. तर मग मैथिली म्हणजे मी जेव्हा बोलायचे ना तेव्हा मला असं माझा कॉन्फिडन्स नसल्यामुळे मी थांबून जायचे. मला असं बोलणं व्हायचं नाही किंवा काय बोलायचं ते सुचायचं नाही. मग मी तिथे कट घ्यायचे. तर असे कट 1 नाही 2 नाही तर तब्बल मी 85 कट घेतलेले, जेणे की फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ मला बोलायचा होता. तर 85 कट घेतले. आणि 85 कट झाल्याच्या नंतर म्हणजे तोपर्यंत मला मैथिलीने मोटिवेट केलेलं की मा तू करू शकतेस, तू खूप छान बोलत आहेस. म्हणजे मी अशी घाबरलेली वगैरे अशी समोर बसलेली असायची ना, तर मग तिनं ना असं करायची, असं कर स्माइल दे म्हणून म्हणायची. तर मग तिनं मला मोटिवेट केलेलं. आणि 3 मिनिटाचा व्हिडिओ बोलण्यासाठी मला 85 वेळेस व्हिडिओ बोलून मला परत 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 रिटेक घ्यावं लागले. फायनली कसं तरी करून असं थोडंसं असं घाबरल्यासारखंच झालेला तो व्हिडिओ, पण ठीक आहे बनवला कसा तरी. तर अपील व्हिडिओ कसा बनवायचा, तर हे जर तुम्हाला म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की अपील म्हणून. तर मग मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, कारण की खूप छोट्या ट्रिक्स आहेत ज्या आपण त्यामध्ये जर सांगितलं ना तर 100% जरी तुम्ही दुसऱ्याचा एखाद्याचा व्हिडिओ घेतलेला असेल तरी हे चॅनल मॉनिटाईज होतं. पण ते जो अपील व्हिडिओ आपल्याला प्रायव्हेटमध्ये अनलिस्टेड मध्ये हे करावं लागतं, अपलोड करावं लागतं आणि त्याची लिंक टाकावी लागते. तर अपील व्हिडिओमध्ये काय बोलायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, कसं बोलायचं किंवा तो व्हिडिओ कोठे टाकायचा, त्याची लिंक कोठे टाकायची, सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला आता वाटेल की जाऊ द्या काही गरज नाही, आपण आपल्याला कुठे स्ट्राईक येणार आहे किंवा कुठे काय होणार आहे, काहीही नाही. मला जो स्ट्राईक बसलेला होता तर तो एक स्वामींचा फोटो होता. म्हणजे आकाशात असं निळं निळं आकाश असतं आणि त्याच्यावरती फोटो राहतात, असे बरेच असतात ना इमेजेस. तर तो फोटो मी टाकलेला होता आणि काहीही नव्हतं असं म्हणजे त्यामध्ये स्ट्राईक देण्यासारखे. आता मी इतके व्हिडिओ बनवले, 1200च्या पुढे व्हिडिओ बनवलेले आणि सगळे स्वामींचे फोटो घेतलेले आहे. तर कोणालाच नाही आलेलं, त्या एकाच फोटोला का बरं मला रियूज कंटेंट म्हणून आलेलं. आणि जो आपल्याला ज्याच्यावरती आपल्याला स्ट्राईक बसतो ना तर तो ना उडून जातो आपल्या चॅनलवरती, तो व्हिडिओ म्हणा फोटो म्हणा. म्हणजे तो कम्युनिटी पोस्ट मध्ये मी फोटो टाकलेला होता, तर तो राहत नाही. मग आपल्याला समजतही नाही नेमकं आपल्याला स्ट्राईक कुठे बसलेला आहे. तर मग ते एका फोटोसाठी नाही ना हे होत. मग ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला समजत नाही आणि आपल्याला असं वाटतं की जाऊ द्या कशाला व्हिडिओ पाहायचा आहे, आपल्याला कुठे स्ट्राईक बसणार आहे. पण नाही, आता त्यावेळेस तरी होता, आता तर AI आलेला आहे. AI ला एक शब्द जरी दिसला ना, भले तुम्ही आतमध्ये त्याच्याविषयी 1 तासभर माहिती सांगितलेली आहे पण तो आतमधलं काही ऐकत नाही. तुमचा थंबनेलवरचा जो एक शब्द आहे ना तोच पकडतो आणि डायरेक्ट तुम्हाला स्ट्राईक देऊन टाकतो AI व्हर्जन आल्यामुळे. तर मग तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे ज्या चुका आहेत ना त्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. जर अपील व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही मला नक्की अपील म्हणून सांगा किंवा अपील व्हिडिओ कसा बनवायचा हेही तुम्ही मला विचारा. कसं ना प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओच बनवला ना तर सगळ्यांना फायदाच होतो. आणि जो मी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती भरभरून मला कमेंट्स आलेले आहेत आणि तो व्हिडिओ माझा छानपैकी चालत पण आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तर त्याच्यावरती खूप असे प्रश्न आलेले की हे कसं करायचं ते कसं करायचं युट्यूबच्या रिलेटेड. तर मग चला म्हटलं आपली युट्यूब जर्नी सांगावी म्हणजे सगळ्यांना सोयीचं होईल.
तर मग मी तो व्हिडिओ बनवला आणि जसं जसं सांगितलेलं होतं तसं मी अपलोड केला आणि एक म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अपलोड केला. अख्खा अॅनिव्हर्सरीचा दिवस तर असाच गेला. ऑलरेडी आमची 5वी अॅनिव्हर्सरी होती ना, त्यावेळेस आम्ही सोबत नव्हतो. एक तर कोविड होता त्यावेळेस आणि ड्युटीमुळे ह्यांना जावं लागलं होतं. आणि नंतर 6वी अॅनिव्हर्सरी आली त्यावेळेसही असंच सगळा मूड ऑफ होता. काहीही नाही, इतकी जाम टेन्शन मध्ये, जेवण नाही काय नाही, ह्यांनी भांडून करून खाऊ घातलेलं. तर भेटलं कसं तरी करून चॅनल भेटलं. मग नंतर पुढच्या प्रोसिजर मी करून घेतला. जो आपल्याला हे असतं ना म्हणजे US टॅक्स फॉर्म म्हणा, नंतर ऍडसेन्स पिन म्हणा, ऍडसेन्स पिन साठी अप्लाय करणं, US टॅक्स फॉर्म भरणं, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी स्टेप वाईज फॉलो करत गेले. आणि फायनली ना डिसेंबरच्या आतच माझे ना म्हणजे एक चॅनलचा पहिला बर्थडे येण्याच्या पहिलेच माझा युट्यूबचा पहिला पेमेंट आला. तर मला इतकं असं प्राऊड फील झालं होतं त्यावेळेस. आणि आहेच ही गोष्ट, जिथे युट्यूबने आपल्याला 1 वर्षाचा कालावधी प्राऊड फील घेण्यासारखी माझी कामगिरी होतीच. हा, एवढं मोठं काही तीर मारलेलं नव्हतं, पण जे मी केलं होतं ते बऱ्याच जणांना ते सुद्धा पॉसिबल नाहीये. कारण की बरेच लोक असे आहेत की त्यांचे 2-2, 3-3 वर्ष युट्यूब वरती गेलेले आहेत आणि त्यांना साधी फुटी कवडी सुद्धा भेटलेली नाही. डॉलरमध्ये पैसे येणं तर सोडाच, पण त्यांची सगळी मेहनत वाया गेलेली आहे. तर तिथे मी 1 वर्षाच्या आत सगळा क्रायटेरिया पूर्ण करून मी $100 कंप्लीट करून फर्स्ट पेमेंट सुद्धा घेतलेलं. तर मला खूप आनंद होत होता. तर आता डॉलरची किंमत वाढलेली आहे. तर त्यावेळेस 84 रुपयांनी डॉलर होता. तर त्यावेळेस माझा युट्यूबचा पेमेंट झाला $107. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेऊ शकता की किती झालेला असेल ते. तर इतका आनंद, माझी पहिली कमाई म्हणायला हरकत नाही. कारण की जेव्हा मी बॅचलर होते तेव्हा मी काही काम म्हणजे असं जॉब वगैरे काही केलेला नाही. आणि लग्नाच्या नंतर तर काय संसाराची म्हणा, लेकराची म्हणा, सगळ्याची जबाबदारी पडली. नंतरही काही ते पॉसिबल झालं नाही. तर मला इतका आनंद व्हायचा की अरे आपण सगळ्यात जबाबदाऱ्या एकदम चोखपणे पार पाडून हे आपली पहिली कमाई, म्हणजे खूप आनंद झाला. नंतर स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलेलो, स्वामी माऊलींचं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि छान वाटलं, आनंद झाला. सगळ्यांना सांगितलं, दीदीला, आईला वगैरे, पप्पांना वगैरे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आणि ह्यांचं तर विचारूच नका, ह्यांना तर इतका आनंद झाला. त्यांच्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त आनंद झाला असेल तर माझ्या परीला, माझ्या मैथिलीला. ती म्हणायची, आई तू करू शकतेस, पण तू कसं ना घाबरते ना म्हणून तू मागे राहते, पण तू करू शकतेस, तुझ्यात खूप टॅलेंट आहे, असं तसं तिनं खूप म्हणायची. आणि ती मला आत्ताही तिनं मोटिवेट करत राहते. तर अशा पद्धतीने मी माझं ते हे करून घेतलं, युट्यूबची जर्नी मी पार केली. आणि नंतर मग मी त्याचवरती काम करत राहिले. तर त्यावेळेस माझ्याकडे फोन होता 4G. तर खूप प्रॉब्लेम यायचे जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचा. आता 4G म्हटलं ना तर त्यावरती काही अनलिमिटेड नेट नसतं, डाटा नसतो, फक्त मोजून 1.5 GB डाटा यायचा. तर तोच डाटा मी व्यवस्थित वापरायचा. म्हणजे कसं ना आपल्याला माहिती पण म्हणजे शिकायचं पण आहे, एक व्हिडिओ पण पाहायचे आहेत, नंतर व्हिडिओ बनवण्यासाठी डाटा पण घ्यायचा आहे, परत व्हिडिओ अपलोड पण करायचा आहे, आणि परत आपले असे छोटे मोठे काम असतातच ना, व्हॉट्सअप म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक वगैरे. हे तर मी विसरलेच होते की हे बघणं किंवा हे करणं. टाइमपास म्हणजे नव्हतंच. जेव्हा हातात फोन घेईल तेव्हा व्हिडिओ बनवायचा हे असं सारखं असायचं. आणि सगळ्यांना पाठ झालेला आहे. म्हणजे मैथिलीच्या पप्पांपासून मैथिलीला आणि यशला पण पाठ झालेला आहे. टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, थंबनेल हे सगळं त्यांना पाठ झालेलं आहे. आणि जी स्क्रिप्ट असते ना ते त्याला मसाला म्हणतात. मसाला गोळा करायचा आहे. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे अशी छान युट्यूब जर्नीमध्ये मला सपोर्ट केलेला. आणि